घ्या मग जमू द्या. पण का 11 वाजत वरी आपल्या भेंड्या तोडून झाले पाहिजे पुऱ्या. होऊन जाते रामदास भाऊ, होऊन जाते, टेन्शन नको घ्या. आणि शांताबाई नाही आली वावरात काऊन? कंबरला चकलीची लचकलीच आहे काय? सुधारली नाही काय? सुधारली कंबर सुधारली. आता सुटली ते. चहा पाणी घेऊन नाही येतो म्हणे. असं रातच्यानं झोप नसन लागली लय वाडकोवरी म्हणून उशिरा उठली. नाही तर शांताबाई काही उशिरा उठत नाही. हो, लय वेळपर्यंत तिची कंबर दुखली रातच्यानं. मालिश करून दिलो आयोडेक्सनं. 3-4 वाजेपर्यंत कंबर करत राहिली आणि मग झोपली ते. तर मग उशिरा उठली. आता येईनच आता ते. म्हटलं तिला आराम कर, नको येऊ. तर नाही ऐकत, येतोच म्हणे चहा घेऊन ये. म्हटलं मी चालतो समोर बाया घेऊन. काम करते बायाले काही गमत नाही रामदास भाऊ. जराशा का सुधारल्या तर बस कामालाच येतो म्हणते. अलाल नाही शांताबाई. नाही तर अलाल माणसं उलिसत दुखते तर दुखते करून दुखाचं मीच घेऊन घरी राहतेत. शांताबाई तशी नाही. हो, घ्या मग पटपट तोडा. 11 वाजेपर्यंत झालं पाहिजे आपलं. बाजारात घेऊन बसन का रामदास भाऊ भेंडी? का व्यापाराला देऊन येऊन जाण? नाही एवढ्या लवकर नेता म्हणतो म्हणून. पाहू आता कसं जमते. जसं जमन, जसा भाव भेटन तसं करून मी. किती भेटले रे तुले कृष्णा? मी नाही सांगत तुले जा. किती बी भेटो मले. तुले काय करा लागते? तुले कमीच भेटले असन. तू नापासच झाला असन. तू नापास झाला म्हणून तर तू सांगत नाही. पास झालो मी. नापास कायले होईल? अभ्यास करत असतो मी. तेव्हा नाही का तू झाली असन नापास? तू सांग बरं तुले किती भेटले तर? मला 81% आले. 81 समजते तुला? 80 आणि 1 81%. तुला सांग ना तुला किती आले तर? मी नाही सांगत म्हटलं ना. मी नाही सांगत किती बी येऊ मले. बरोबर आहे मग तुला कमीच भेटले म्हणून तर तू सांगत नाही. सांग ना हिम्मत असन तर. हिम्मत नाही का त्यामध्ये? मी कसं सांगितलं मला 81% भेटले म्हणून? त्यामध्ये तुझे मार्क सांगायची हिम्मत नाही. तुला लयच कमी भेटले असन. तू नापासच झाला असन म्हणून तर तू सांगत नाही. बेकारड्या कोण म्हणतो मला पिंकी? त्या घरी येतो का मी मागाले? त्या घरी येऊन मागून खातो का मी? मी तोंडाच्या भिकारड्या नाही ना रे. भेकाड्या म्हणून भेकाड्या वानाच्या अशी म्हणून राहिली. समजत बी नाही. मी भेटतो काय? मी नाही भेट. मले भेटले मले. हो सांग किती भेटले? 30 35 भेटले असन. अबे यार सांगून दे ना बे कृष्णा किती भेटले तर? सांग ना. हिम्मत नाही का म्हणजे सांगायची? सांग ना किती भेटले तर सांग ना. 63% भेटले मले. कमी आहे का 63 बी लय होते. अरे 70 बी नाही भेटले पुरे. 63 मला तर 81 भेटले. 81 हजार भेटले तर. म्हणून तुला किती भेटले? मले 90. आणि तुले रे राजू? मला 70. सगळ्यात कमी कृष्णालेच भेटले 63. हा तर तुला काही जास्त नाही भेटले. सगळ्यात जास्त मनूले भेटले. हा भेटू दे. सगळ्यात कमी तुलेच भेटले. हा भेटू दे. तरी मला आबाजी मी म्हणून ते घेऊन देते. आबाजीने पहिलेच सांगितलं मला तुला किती बी मार्क भेटतो तुला घेऊन देईन बेटा म्हणे जे पाहिजे ते. हा जाय डोळे पुसून घेऊन देते. चल बे राजू मी घरी जातो आता. हा जा मी बी जातो घरी. चालतं का पिंकी मा घरी? नाही मी नाही येत. मी घरी जातो. मा बाबा आहे ना घरी. जाय मग तू घरी जा. आई आबाजी कुठे? आबाजी घरी नाही का? मी म्हटलं होतं ना आबाजीला घरी राहायचा म्हणून. मी शाळेतून येतो म्हणून मार्क लिस्ट घेऊन. कुठे गेले आबाजी? आबाजी घरी बसले राहते काय? आबाजी गेले वावरात. आला तू बस ना आता जेवण खाऊन करणं. किती भेटले मार्क पाहू दे. मी ना दाखवत तुले. आबाजी कुठे गेले? वावरात. आबाजी वावरात गेले का? मी जातो वावरात. कृष्णा पाहू तर दे किती मार्क भेटले. पाहू तर दे. मी ना पाहू दे. तू अजून आबाजीला सांगशील घेऊन नको देऊ याले काही म्हणून. मला घेवायचं आहे. आबाजी घेऊन देईन मला. घेतो जे घेवायचं आहे ते. पाहू तर दे मला किती मार्क भेटले तर. पाय घे. 100 पैकी 50 आणि हिंदी मध्ये 100 पैकी 60%. 63 काय होईल कृष्णा हे? फक्त 63%. हे काय 100 पैकी 50 ना 60? मी काय म्हटलं तुले 80च्या वर भेटले पाहिजे म्हटलं होतं ना. फक्त 63 मार्क. 63%. आई जाऊ दे ना. मी लय अभ्यास केला पण 63च भेटले. मी काय करू? बरं आता ठीक आहे. आले तर आले 63. पण आता बघू. आता 1-1.5 महिन्यानं शाळा सुरू होईल. आणि मग पाहतो तुले कसा तू अभ्यास नाही करत. कसा तू बाहेर हिंडतो. कसा तू खेळतो. कसा तू टीव्ही पाहतो तुले. आता आले तर आले. आता काय करू शकत नाही. पण आता येत्या वर्षी पाहतो. मी येत्या वर्षी लय अभ्यास करेन. मी येत्या वर्षी. आणि 63 मी 90% आणन. 90% 95%. हो मी चाललो आता वावरामध्ये आबाजीले पाहतो. काही घेऊ नको मागू आबाजीले. हे घेऊन दे चालू राहते. आणि अभ्यासाची बोंब नाही. करन ना आई करन ना. ह्या वर्षी करन ना अभ्यास. चाललो आई मी. म्हणा जाणं धावतच गेला पाहिजे का? पडशील ना. पडत चाललो मी. असं आहे मग हे. आता काय म्हणू? एवढे भेटले तेवढे भेटले. जाऊ दे जेवढे भेटले तेवढे. पास तर झाला.
झाली काय व शांताबाई कंबर सीधी? हो झाली बापा सीधी सीधी झाली तर आली वावरात. आराम करून घेते व शांताबाई एक दिवस कायले तरी आली. आम्ही तर तोडून राहिलो 11 वाजेपर्यंत तोडतो आम्ही. कायचा आराम हो? आपल्याला साजरं लागलं तर आराम करतो का आपण घरी असलो तर? हा वावरात नाही आली असती तर घरचे कामं केली असती. त्याच्यापेक्षा वावरातच येणं परवडते ना. म्हटलं वावरात थोडंसं जास्त लवकर तोडणं होईल, लवकर बाजारात नेणं होईल. हो बेबी बाईले घेऊन आली वाटते. हो ना गोल्याच्या बाबांना सांगितलंच नाही बेबी बाईले, भुलले असन ते. तर मी सांगितलं बाई घेऊन आली मी. आणि कल्पना हो बेबी बाई काय कितवा महिना चालू झाला काय कसं काय काही माहीतच नाही तिचं तर. हो साजरी आहे ना मस्त आहे. झाला ना आता 4था महिना सरण 5वा लागन आता. चांगलं आहे. आता मग तिचे मायबाप नेतील का 5व्या महिन्याले? तिचे मायबाप कुठं ठिकाण आहे तिच्या मायबापाचा? तर एवढ्या दुरून पयत आली मा पोरा संग तर तिचे मायबाप नेवाले गेले का तिले? तिचे मायबाप नाही नेतील कुठं तिले. मायबाप हाय का नाही हाय बना काय माहीत काही अतापताच नाही ना. ये शांता नाही ये शांता मामी म्हण तिची तर हे घेऊन जाईन माहेरच समजा तिचं. हो चालते चालते. शांताबाईची पोरगी समजलं ते. आता मामसासू आहे शांताबाई तिची तर. हो म्हटलं ना बेबी बाईले 5वा महिना बी करन 7वा महिना बी करन टाईम मला तर डिलिव्हरी बी करन माझ घरी तिची. मीच तिची माय. हो जमते एक नंबर. आता कोणाला ना कोणाला माय तर बनाच लागन तिची. हो ना हाव ना मी काय मांग पुढं पाहतो का मी? घ्यावा पटपट नाही तर तिकून बोंबलन रामदास भाऊ 11 वाजता तरी झालं पाहिजे म्हणे. 2 वेळा सांगितलं. हो ना झालं पाहिजे ना. घ्या पटपट. एका भाजीच्या दे जो भेंड्या आम्हाला. आता भेंड्या तोडाले यान ते एका भाजीच्याही नाही न्यान. घेऊन जा एका 2 भाजीच्या घेऊन जा. हो ना तेच तर म्हणलं तू देतं का नाही देत बापा म्हणून पहिलेच सांगून ठेवतो तुले देजो म्हणून. मग वेळेवर अजून बोंबलत बसशील कायले देऊन काय करू. नाही तसं गिसं काही नाही. घेऊन जा एका भाजीच्या. काय ग रामदास भाऊ काय ऐकायला येऊन राहिलो का? काय ऐकायला येऊन राहिलं का? हे घे गा, या पेपर वाच गा. या पेपरात काय लिहून आलं वाच. काय आलं हिची बहीण पेपरात? शेतकऱ्याला अनुदान आलं का काय आलं? काय बहीण का नापिकीचे वापस करा लागते काय होय मा बहीण? काय ना तू वाचून पाय ना रामदास भाऊ वाचून तो पाय. तुला धक्काच लागन. खरोखर होय अफवा होय आता काय माहित काय समजाव. नागपूर के कई लोग जाएंगे अदालत में. जाऊ दे ना गा आपल्याला का वाचणं का समोर तो वाच. ब्रिटेन की अदालत में कोविशील्ड बनाने वाली कंपनी एस्ट्राजेनेका ने स्वीकार किया था कि उनकी वैक्सीन से टीटीएस जैसे दुर्लभ साइड इफेक्ट हो सकते हैं. खून के थक्के जम सकते हैं, हार्ट अटैक आ सकता है. इस खबर का यह असर हुआ है कि कोविशील्ड वैक्सीन लेने के बाद हृदयघात का सामना करने वाले नागपुर के कई लोग अब सीरम इंस्टीट्यूट के खिलाफ अदालत की शरण में जाने की तैयारी में है. अरे होगा रामलाल भाऊ, ये तर धक्कादायक गोष्ट आहे. काय कोविशिल्ड घेतल्यानं हार्ट अटॅक येतो असं काय? खरोखर असं काय? तेच तो का खरोखर असं काय? हे वॅक्सिन घेतल्यानं अटॅक येते? अटॅक पहिले येतच होते, आताही नॉर्मली येते अटॅक, तसाही येते अटॅक. टेन्शन घेतलं का अटॅक येते. कोणी जन्मजात बिमारी राहते अटॅकची, थोडं वय झालं की अटॅक येतेच. असं मान्य करणं काही बरोबर आहे काय की कोविशिल्डची वॅक्सिन घेतली म्हणूनच अटॅक येते, म्हणूनच अटॅक आला असं काही? मला तर नाही वाटत का. आता त्या कंपनीनं तशी बातमी दिली तर लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ शकते का वॅक्सिन घेतली म्हणूनच अटॅक आला, तसंही येते. काय झालं रे कृष्णा, वावरात काऊन आला एवढ्या उन्हाचा? घरी झोपून काऊन नाही राहिला? आबाजी चला बाजारात, मी पास झालो. चला मला मी मागतो ते घेऊन दे जा. पास झाला? हा चांगलं. किती मार्क भेटले? 63. लय भेटले गड्या मार्क. आबाजी राहू द्या ना, 63 बी तर लय होते. चला बाजारात मला घेऊन द्या जे म्हणतो ते. हा ठीक आहे काय पाहिजे घेऊन सांग. पहिले बाजारात चला मग मी सांगतो मला काय पाहिजे. सांग बे, इथं सांग काय पाहिजे, तसे मी संग पैसे घेतो. मग काय पाहिजे? सायकल तर घेऊन दिली तुले मागच्या वर्षीच. तर सायकल मागच्या वर्षीच्या 2 वर्षा पहिले तुले सायकल घेऊन दिली ना. आता काय पाहिजे? स्कूटर पाहिजे काय? नाही आबाजी मला सायकल स्कूटर नाही पाहिजे. मग बॅट बॉल पाहिजे काय? नाही. मग काय पाहिजे तुले? बास्केटबॉल पाहिजे, व्हॉलीबॉल पाहिजे का फुटबॉल पाहिजे? आबाजी मला स्केट शूज पाहिजे. काय 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 म्हटलं? स्केटिंग शूज पाहिजे मला. ते काय होई रे बो, कसं राहते ते? मी नाही पाहिलो. गाडी होय का कोणती? आबाजी म्हणून तर म्हणतो तुम्हाला बाजारात चला दुकानात, मग मी सांगतो मला हे पाहिजे म्हणून. ते स्केटिंग शूज नाही पाहिले का तुम्ही? बुटाईले चाकर राहते ते तसे. अच्छा, ते बुटाईले चाकर राहते ते पडशील ना, ते नको घेऊ. ते मोठे लेकरं घेते, त्यानं पडून जाशील तू.
दुसरं काही बोल. नाही आबाजी मी नाही पडत, मला तेच पाहिजे. घेऊन दे का रामलाल भाऊ, जे नातू म्हणते ते घेऊन दे. कसं का रामदास भाऊ, ना तू माच मागं फिरते मागे, बापाच्या आणि मायच्या मागं नाही फिरत, माच मागं लागते. तू देतो ना घेऊन जे म्हटलं ते, म्हणून बापने पण देत. आबाजी चला ना. चाल गड्या चाल, देतो घेऊन. चाल पाहू मग रामदास भाऊ, येतो जातो नातवाले घेऊन बाजारात. हो जाय आता, मी येतोच ना. माझी भेंडी तोडून झाली का मी येतोच बाजारात. ये 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 मग काय घेऊन बसून राहिला का भेंडी, का देऊन देशील असंच व्यापाऱ्याला कट्टे ना. पाहतो आता बाजारात काय कसं जमते तसा जुगाड जमन तसं करतो. हो पाय घेऊन बसणं नाही परवडत, ते व्यापाऱ्याला ते इलेच बरं येते, ते देऊन देतो चांगला भाव आला का. तसाच करतो मी. आबाजी चला ना. हो चाल मग रामदास भाऊ, येतो. हो पेपर घे ना का तू ने. चाल. हा बोला मग आबाजी, बुट देऊ का चप्पल देऊ? नाही रे बुवा, मला नाही पाहिजे, मला नातवाले पाहिजे. बरं काय दाखवू मग, बुट दाखवू की सॅन्डल दाखवू? काय काय म्हणत होता रे बुवा नातू, काय पाहिजे बोल, सांग दादाले कोणते बुट म्हणत होता तर. दादा तुमच्या दुकानात स्केटिंग शूज आहे का? हा स्केटिंग शूज, हा हाय 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 आपल्या दुकानात. द्या मग, चांगले दे जा. अरे काय पाहा लागते गड्या, एक नंबर. पाय रे बो हिरो, तुले कोणते पाहिजे? पायात घालून पाय रे बाबू, नाही तर होईन नाही. पायात घालून पाय कोणते होते तर आवडले कोणते तुले? हे वाले हे लाईट पेटणारे आवडते. घालून पाय मग पायात होईन तर घे. आबाजी त्याचं टेन्शनच नको घ्या तुम्ही, फ्री साईज आहे, सगळेले होते. पट्टा थोडासा टाईट करून द्यायचा, सगळेले होते, आणि ढिला करून द्यायचा, सगळेले होते, फ्री साईज आहे. असं म्हणतं का, मले मी घातलो तर मला होईन काय? बिलकुल तुम्हाला होईल. बरं ढिले तर नाही, ऊन नाही आले? नाही नाही बिलकुल ढिले नाही होत. पाय रे बुवा कृष्णा, चांगल्यानं पाहून घे कोणते आवडले, नाही तर घरी जाऊन घन करशील. तेच आवडले ना आबाजी मला लाईट वाले. त्यापेक्षा तर हे चांगले दिसून राहिले रे बुवा, गर्द कलर आहे, ते लाईट तर कधी बी बंद होईन. हे घे, मस्त पंख बी आहे त्याले, पा पंख बी आहे. हे घेऊ का मग, हे ब्लू कलर डार्क ब्लू? हेच घे रे बुवा, चांगले तर पाहता मतानं पाय रे बुवा, नाही तर घरी जाऊन अजून बोंबलशील. आबाजीनं हेच घेऊन दिले हेच घेऊन दिले. दादा कोणते चांगले आहे, कोणते घेऊ? कोणतेही घे तू, दोन्ही जोड एकदम मस्त आहे. लाईट बी चालते चांगले, 6 महिने चालते लाईट बी. हे बी चांगले, हे बी चांगले. आता तुमचं दुकान, तुमच्या दुकानातलं सामान तर तुम्ही चांगलंच म्हणाल. खराबही असेल तर विकासाठी सेलिंगची त्याग होय, विकासाठी तर तुम्ही चांगलंच म्हणाल. नाही नाही आबाजी खरंच एक नंबर आहे दोन्ही जोड, तुम्ही कोणतेही घेतलं तर चालते. आबाजी मग मी हे लाईट वालेच घेतो. घे बा, लाईट वालेच घे. सांग रे बा काय रुपये पडन? हे पा आबाजी मी तुम्हाला दोन्हीचा भाव सांगतो. बिना लाईटवाले हे जे आहे हे 700 रुपये आणि हे 1000 रुपये लाईटवाले. काही कमी, काही 100-200 कमी नाही करशील काय? तुमच्या खुशीसाठी 100 रुपये कमी, 900 रुपये लाईटचे, 900 रुपयात घेऊन जा. दे रे बा मग, आता काय नातवाच्या पुढं, नातवाच्या खुशी पुढं काय पैसा. दे पॅक करून, दे पॅक करून. हे कोणते आपले लाईटवाले नाही रे कृष्णा, लाईटवालेच ना? आबाजी लाईट वाले दे रे बा पुरा, मग दे पॅक करून दे हे लाईटवाले. आई कुठे नेऊन देता ह्या भेंड्या? कोणाच्या घरी? कांता मावशीच्या घरी. हो नेऊन देतो तिला एका भाजीच्या शेंगा म्हणतो भेंड्या एवढ्या मोठ्या. हो आता उलीच्या कशा नेऊन देऊ बाई, नाही काही तर किलो तर नेऊन द्यावं लागन. नाही का, नाही तर म्हणून एवढंच आणून दिलं. हो आई नेऊन द्या. आपल्या घरी काय बनवली आता? आता तर बनवलं आहे मी पत्ता गोबी, भेंडीची भाजी मी रात्री बनवून, भेंडीची भाजी आणि वरण. हो बनवतो रातच्यानं. लय मोठ्या ठेवल्या नाही तुम्ही घरच्यासाठी भेंड्या, एवढ्या थोडी लागते आपल्याला. लागते आणता ना वावरातून, हे देऊन द्या बाबा सांग बाजारात. थोड्याशा एका भाजीच्या ठेवा. नाही एका भाजीच्या आपल्या आहे आणि एका भाजीच्या इंदिराला देईन म्हणतो. ते कधी कधी पावभाजी देत राहते, तिकडे जा तर फुकट चारते, तर तिला एका भाजीच्या भेंड्या देऊन देईन म्हणतो, म्हणून तेवढ्या ठेवल्या मी काढून. असं इंदिरा मोठ्यासाठी. हो शांती, एवढ्या मोठ्या भेंड्या घेऊन कुठं चालली? अहो काही नाही, इले कांताले नेऊन देतो म्हणतो एका भाजीच्या. आणि बेबी पहिले ते न तर नेल्या वावरातूनच, बेबी बाई तर वावरात चालते ना, वावरातूनच दिले ते इले बेबी बाईले दिल्या. कांता आली नव्हती, लेकराच्या नाही येत नाही ते, नाही तर ते आली असती तर म्हटलं तिला नेऊन देतो एका भाजीच्या. नाही नेऊन देऊ काय तुम्ही म्हणाल तर? नाही नेऊन देत बापा, राहू देतो. मी काय नाही म्हटलो काय? दे ना नेऊन दे, एका भाजीच्या नेऊन दे, तिले नेऊन दे, अजून कोणी राहिलं असं ते नेऊन दे सगळे इले. हे असे उलटे बोलता तुम्ही. राहू दे, नेऊनच नाही देत. तुमचं पोट दुखते वाटते, कांताला नेऊन देतो म्हणून. नाही तसं काही नाही शांती, नेऊन दे असंच बोलतो मी. नेऊन दे कांताले, एवढेच काऊन अजून जास्त नेऊन दे. आताही तसंच. हे एवढ्या का जास्त नाही झाले, कमी झाले का? राहू दे, नेऊनच नाही देत. नाही तर नाही नेऊन दे जाय, नेऊन दे. बरं मी चाललो मग आता. हो जा तुम्ही. बांधले कट्टे चांगले बांधले? बांधलो चांगले बांधलो. हो ना, बरेच. आपल्या बहिणीला पहिले विचारलं, बेबी बाईली नाही देत काय?
समोरूनच नेऊन दिले तरी आपलं आपलंच ओळखतेत. आपण तरी त्याचंही सारखं ना आपलंही सारखं ठेवतो, पण हे नाही, आपलं स्वतःच ओळखतेत. बायकोचे नातेवाईक तर जसे असं समजते ते दूरच ठेवावं काय. जाऊ दे, त्याचं कपट त्याच्या संग. मला तर बेबी बाई बी कांता बी मला दोघी बी सारख्याच आहे. ते ननद ना ते बहीण मी काही भेदभाव नाही करत का ते नवऱ्याची बहीण होय ना ते माझी स्वतःची बहीण होय म्हणून मी दोघीलाही सारखंच मानतो. पण हे पाय ना बेबी बाईला नाही नेऊन देत. बापरे, जसं बेबी बाईला दिलेल्याच नाही मी. आई नेऊन द्या ना, कायचा विचार करता? हो 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 नेऊन देतो ना, नेऊन देतो ना, नेऊन देतो. जराशी झोपली तर झोपत लागून गेली. सकाळी उठणं मोठं महाग पडते बाबा. सकाळी उठान त्याच्यासाठी स्वयंपाक करा, डब्बा बनवून द्या, तर बा झोप येते. कांता बाई बी आली, काय आली तर ये बाई अंदर ये. काय झोपली होती काय? हो ना, याले घेऊन झोपली तर झोपच लागून गेली मला बी. आताच उठून बसली. जेवली नाही? नाश्ता केली ना सकाळी. आता जेवण वाच आहे. आता जेवण आता हे घे भेंड्या. आज भेंडी तोडली आज वावरातली, तर हे घे एका भाजीच्या. अमाय आणून दिले का? मला नाही सांगली, मी बी आली असती. म्हटलं आता याले सोडून कशी येशील, आणि 5-6 जणी लागत होत्या तेवढ्या भेटल्या, घेऊन चाललो गेलो. तोडून घेऊन आलो, गेले इथे बाजारात घेऊन ना. हो काय, दे मग घे. अमाय बस ना, चालली बी काय? काय बसून काय करू? जेवण तू जेवण खाऊन कर ना आता तू. जेवतो मी, बस ना जराशी. काय बसतच नाही बापा, माघारी येतही नाही जास्त तू. काय येऊ, टाईमच नाही भेटत ना. तू येत जाय माघारी, कामधंदे झाले का पोराला घेऊन येऊन जावा. हो मी, हो ठीक आहे. बरं चल, आता त्या इंदिराला नेऊन देतो जराशा भेंड्या. हो काय, नेऊन दे. कशी आहे बाई? आणून देते, काही बी असलं तर देते आणून घरी. इंदिरा, इंदिरा वा. अमा ये ना शांता, ये ना घरामध्ये ते ये. बाहेरूनच आवाज देतो तू तर परख्यावानी. काही परख्याव काय? मी तुझी मोठी बहीण होय ना. नाही व इंदिरा, तसं नाही व. परखणं आपलं गावगाड्यात आपण सगळे आपण आपलेच आहो, काही परख नाही. आता पण मले आता काय येऊन बसू त्या घरी, घाई आहे. घे ना या भेंड्या, घे ना. आज भेंडी तोडली वावरातली तर नेल्या बाजारात, तर नेऊन देतो म्हणलं तुले. घे ना, एका भाजीच्या दिल्या बा आणून. चांगलं केली हो बापा, भेंडी आणून दिली. आता हे पाय, या उन्हाळ्यामध्ये कधी भेंडी मोठी साजरी लागते खावाले. भेंडी वाद्या मोठ्या साजऱ्या लागते बापा उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये ते काय म्हणते ते गोबी नाही साजरी लागत बापा उन्हाळ्यामध्ये. हे भेंडी वाद्या मोठ्या साजऱ्या लागते खावाले. दे भर झाला आणून दिली तर. हो ना, ताजं ताजं अजून चांगलं लागते. हो, ताजं ताजं वावरातून तोडून आणलेल्या. आणि दे. आणि तू कंबर काय म्हणते? आता काही नाही म्हणत, आता सीधी आहे. सकाळी उठली सीधीच झाली. हा मस्त. रामदास भाऊची सेवा काम कर गई नाही? लय सेवा केली रामदास भाऊ नाही तू वाली? रातभर सेवा केली असं, रातभर तू कंबर दिल्ली असून चोरून नाही? हो दिल्ली बापा. एक वेळा दिलं आयोडेक्स लावून, आणि मग थोडंसं दुखलं, आणि मग लागली झोप 4 वाजता. तर मग उठली एकदम सकाळी 8 वाजता, तर ठीकच झाली. चल चांगलं आहे ना, करताना तुम्ही एकामेकाचं करावं मस्त. काऊन वासुदेव भाऊ नाही करत का तू? आणि तू नाही करत का वासुदेव भाऊचं? करतेत ना, ते बी करते. टाईम आल्यावर, वेळ आल्यावर करते, मी बी करतो. हो ना, कराच लागते ना एकामेकाचं. घे या भेंड्या, घे. आण बापा दे. आज कोणालाही विचारा कायची भाजी केली? भेंडी. आज कधी शांताबाईची भेंडीच चोरून राहिले साऱ्या गावामध्ये. शांताबाईची भेंडी. हो ना, पण खरंच ना, ज्याच्या त्याच्या घरी आज भेंडीचीच भाजी आहे. विमलाताईच्या घरी नसन, कारण विमलाताई भेंडी तोडायला आली नव्हती. हो, मा घरी बी भेंडी आहे. भेंडीचीच भाजी बनवली आज पूनमनं. हिच्यानं विकत आणली होती तर भेंडीची भाजी बनवली. पण मी खात नाही बापा भेंडीची भाजी, खातच नाही. मला जमतच नाही भेंडीची भाजी खाल्ली का मला कधी एडिटिडीच होते. विमलाताई एडिटिडी म्हणजे? आता काय सांगू तुम्हाला, ते नाही होते का आंबट डकरा येते, आंबट डकरा पोट फुगून जाते, एडिटिडी म्हणते. मग डॉक्टर त्याला गोळी देते चोखाची. ते विमलाताई ते एडिटिडी नाही म्हणत त्याले, एसिडिटी होय ते, एसिडिटी. हो काही बी असो बापा, होते मले. काय विमला, तुला ते बी नाही समजत काय हो बापा? एवढंही नाही, एवढी अनाडी राहिली तू. एसिडिटी ने एडिटिडी म्हणून राहिली. आता काय करू, मला आठवलं नाही तर एडिटिडीच म्हणून दिली. पण आज मजा आली गड्या. भेंडी तोडायला गेलो, तिकून आलो, मस्त भेंडीची भाजी बनवलं, खाल्लं. लय मजा आली अशी वावरातली ताजी ताजी भेंडीची भाजी बनवून खाणं म्हणजे काय वेगळीच गोष्ट. मस्त लागली भेंडी हो शांताबाई, मस्त 1 नंबर होती भेंडी. हो, पाणी देते ना हर तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पाणी देते ना हे गोल्याचे बाबा, तर ते चांगली रसदार होती भेंडी. मस्त कोडी बी होती. पुऱ्या गावात
शांताबाईची भेंडी चरली. हो तसंही म्हणाले काही हरकत नाही. अच्छा कमला तुलाही हुशार आहे ना, तर मला एक सांग का भेंडीले लेडी फिंगर काऊन म्हणतात वा? मला नाही माहित काऊन म्हणते काही नाही, तर ते बोटासारखी राहते म्हणून म्हणत असेल. बोटासारखी मग माणसाले बी बोटा राहते ना, तर मग मेन फिंगर काऊन नाही म्हणत, लेडी फिंगरच काऊन म्हणते? तर बाईचे बोट कसे पतले पतले राहते, मग भेंडी बी कशी पतली पतली राहते, माणसाचे जाडे राहते ना बोट, तर मग भेंडी बी तर जाडीच राहते, तरी पण लेडी फिंगरच काऊन म्हणते? मला नाही माहित हो बापा काऊन म्हणते काही नाही. तर थांबा तुम्ही थांबा, आपले बहीण भाऊ सांगतील लेडी फिंगर काऊन म्हणते. काऊन म्हणते काय, ते भाजीचं नाव आहे. अजून फ्लावर, गोबीले फुलावर म्हणते, कांद्याले ओनियन म्हणते, लसणले गार्लिक म्हणते, आणि अद्रकले जिंजर म्हणते. तसं ते नाव आहे गोबीचं. ते गोबीचं म्हणतो आत्माय, तसं नाव असं ते भेंडीचं लेडी फिंगर. अजून काय काऊन म्हणते याच्यात काय कोणतं काय लय मोठं स्पष्टीकरण असं काय? थांबा ना, सांगतेत ना आपले बहीण भाऊ. बरं सांगा तुम्ही लेडी फिंगरच काऊन म्हणते? दुसरं नाव बी देता आलं असतं. दुसरं नाव काऊन नाही दिलं, लेडी फिंगरच नाव काऊन दिलं सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओले लाईक करा आणि व्हिडिओले शेअर करा. चला मग उद्या भेटू आता संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओ सोबत, दुसरे टॉपिक. चला मग, गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असणार तेव्हा समजून घ्या. चला मग.